तुमचं नाव काय आणि तुम्ही कोणत्या डिस्ट्रिक्टमधनं आहात? माझं नाव आदित्य ठाकूर, मी धुळ्यातून आहे. अच्छा, तुम्ही आज इथे पुण्यात टेस्ट दिली, एकंदर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आणि या सगळ्या एन्व्हायरमेंटचा तुम्हाला तुमच्या जर्नीमध्ये फायदा होईल का? ऑफकोर्स ही रिअल टेस्ट फिजिक्सवाल्यांनी कंडक्ट केली, खूपच म्हणजे एक चांगला इनिशिएटिव्ह आहे. त्याच्याने आम्हाला आता येणारी राज्यसेवेसाठी एक जो मनात जी भीती असते ती निघून गेली आणि खूपच छान पद्धतीने ऑर्गनाईज केलं होतं. थँक्यू सो मच आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. फिजिक्सवाल्या माध्यमातून आज जी ऑफलाईन टेस्ट, ज्याला आपण रिअल टेस्ट हे नाव दिलं आहे, ती कंडक्ट करण्यात येत आहे. त्यामुळे आपण काही विद्यार्थ्यांचे फीडबॅक त्या संदर्भात घेणार आहोत. बरोबर? नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम कुठून आले तुम्ही आणि नाव? सर मी पुण्यातूनच आहे. माझं नाव जावेद मोहम्मद तांबोली. अच्छा, एक सरळ प्रश्न की परीक्षा 8 दिवसावर आली आता, ज्या दिवशी आपण रिअल टेस्ट कंडक्ट करत आहोत, काय भावना काय आहे? या ना पुढे आणि इकडे एकदम मनमोकळं बोला, काही प्रॉब्लेम नाही. आता रिअल टेस्ट ही एक सगळ्यात उत्तम पद्धत केलेली आहे आपल्या MPSC वाल्यांनी. तर आता जी रिअल टेस्ट आहे त्याचा फायदा 100% मुलांना होणार आहे. ही एक चांगली संकल्पना तुमच्या मार्फत सगळ्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतोय. त्याच्या म्हणजे मूळ उद्देश तोच होता की जे भीती आहे ती दूर होणे. आता परीक्षा 8 दिवसावर आली, म्हणजे मनात काय चालू आहे नेमकं, म्हणजे काय? परीक्षेची भीती तर सर्वांनाच असते. यस. आता ह्या टेस्टनुसार याच्यामुळं आम्हाला काय वाटलं की कशी संकल्पना असते, काय असते, किंवा त्याला जे एन्व्हायरमेंट तुम्ही तयार केले, वातावरण तयार केले, त्याच्यामुळं थोडीशी आम्हाला एक परीक्षा कशी द्यावी किंवा त्याची भीती कशी कमी व्हावी याच्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे तुम्ही, त्याच्याबद्दल धन्यवाद. मुळात हाच उद्देश होता की परीक्षेच्या काही दिवसा अगोदर जे अस्थिरता येते, तर एक रिअल तो फील यावा परीक्षेचा, हाच या रिअल टेस्टचा हा प्रमुख उद्देश होता. थँक्यू. आपलं नाव आणि जिल्हा सांगा मला. माझं नाव तेजस्विनी कदम आणि जिल्हा पुणे. ओके, आज टेस्ट घेतली आपण. थोडं एक्झाम हॉलचं वातावरण होतं, प्रेशर होता, तर त्याचा अनुभव तसा वाटला का की एक्झाम हॉल खरंच एक्झाम आहे किंवा नाही आहे? कसं? हो सर, तसा म्हणजे एक्सपिरियन्स आला की लाईक रिअलच एक्झाम चालू आहे, कारण त्या पद्धतीने सगळं होतं. क्वेश्चन पेपर, आन्सर वगैरे, बुकलेट वगैरे. आता मूळ आपल्या मुद्द्याकडे येऊ आपण. म्हणजे पेपर जो झाला तो पेपरची लेवल किंवा पेपर सोडवताना वाटत होतं का की राज्यसेवेचाच पेपर देतोय, किंवा त्या पेपरबद्दलची पेपरची डिफिकल्टी लेवल किंवा त्याच प्रकारचा पेपर असतो किंवा अशाच प्रकारचा पेपर परीक्षेला येऊ शकतो, अशा प्रकारच्या काय भावना होत्या का? हो सर, म्हणजे लाईक राज्यसेवेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मी सॉल्व्ह केलेत आणि आज हा पेपर सॉल्व्ह केला, तर जवळजवळ मला तर लेवल सेम वाटली, कारण पेपर म्हणजे त्याच लेवल अनुसार सेट केला होता. म्हणजे डिफिकल्टी लेवल तीच होती. म्हणजे आपल्याला असं आहे की ऑनलाईनपेक्षा सुद्धा ऑफलाईन ज्यावेळेस आपण पेपर कंडक्ट करतो त्यावेळेस आपल्याला जास्त रिअल टाईम एक्सपिरियन्स येतो आणि जास्त आपला अनुभव येतो परीक्षेचा. याचा फायदा, असेच पेपर जर कंडक्ट झाले तर याचा फायदा होईल का पुढे एक्झाम प्रिपरेशनमध्ये? हो सर, नक्कीच. कारण ते एक एक्झाम हॉलचं प्रेशर असतं, ते हँडल करायला विद्यार्थ्यांना हेल्प होईल आणि ह्याच्यावरनं म्हणजे पोरांना समजेल की त्यांचा किती अभ्यास झालाय, ते अजून इम्प्रूव्ह करू शकतात इन फ्युचर. ओके, काय हरकत नाही. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. या फिजिक्सवाल्याने आपली जी टेस्ट आजची घेतली त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल, जरा आम्हाला याबद्दल प्लीज तुमचा फीडबॅक सांगा. टाइम मॅनेजमेंटला वगैरे फायदा होईल, म्हणजे रिअल एन्व्हायरमेंट जे असतं ना एक्झामचं, त्याच्यासाठी फायदा होईल. आणि पेपर पण चांगला होता, म्हणजे डिफिकल्टी लेवल वगैरे जर बघितलं तर आयोगाच्या आसपास होती. मॅडम तुम्हाला? छान होता. फॅक्च्युअल क्वेश्चन थोडे जास्त होते, 4 लाइनर पेक्षा 1 लाइनर क्वेश्चन थोडे जास्त होते, आणि पॉलिटीचे, जॉग्राफी क्वेश्चन छान होते, आणि टाइम मॅनेजमेंट वगैरेसाठी फायदा. थँक्यू. थँक्यू. नाव काय म्हटलं? आकाश लावरे. कुठून आले तुम्ही? पेपर पूर्ण सॉल्व्ह केला का? बरं, काय म्हणजे आता भावना काय, म्हणजे या टेस्टचा फायदा होईल का रिअल टेस्टचा? हो, रिअल टेस्टचा फायदा होईल. आणि जसं आयोग घेतं कंडक्ट करता ज्याप्रमाणे टायमिंग्स असेल, परत क्वेश्चन आपल्या पेपरचं सेट असेल, ते व्यवस्थित झालं. येस, म्हणजे उद्देश तोच होता, म्हणजे हॉल तिकीट येणं, याच्यामध्ये एक रंगीत तालीम 1 आठवडा आधी म्हणून
म्हणजे जी एका काळात चलबिचलपणा होते ती आता काही स्थिर झाली का पेपर नंतर? हो, स्थिर वाटते सगळं स्टेबलपणे एकदम. वातावरण पण जसं आयोगाचं असतं रूम मध्ये तसंच सगळं वातावरण सेम. येस 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 येस. चला सीसॅट साठी ऑल द बेस्ट पुन्हा. ओके चलो. येस थँक्यू. फिजिक्सवाल्यांनी रिअल टेस्ट पहिल्यांदा ऑर्गनाईज केली आहे आणि याचे 2 सेंटर आहेत, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे. मी सध्या आहे छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये. तर इथे काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांचा अनुभव काय आहे आणि त्यांची तयारी कितपर्यंत झाली. तर मला 1 बाय 1 तुम्ही सांगा, तुमचं किती अटेम्प्ट आहे एमपीएससीचा? माझा 3रा अटेम्प्ट आहे एमपीएससीचा. ओके. आणि आमचा जर अनुभव सांगायचा झाला तर एमपीएससीची रिअल टेस्ट जे खरंच आयोगाचं पॅटर्नचं म्हणता नाही ना, पण टाइम मॅनेजमेंट कसं करायला पाहिजे याचा एक अनुभव गेले होते. आणि ते स्ट्रेस कसं मॅनेज करायचा त्या टाइम मधला. दुसरा प्रश्न कॉमन कोणी उत्तर द्या. ही जी रिअल टेस्ट ठेवली आहे एमपीएससी वालाने, तर जे विद्यार्थी याच्या अगोदर एमपीएससीची एक्झाम नाही फेस केली, तुम्ही ती सगळी प्रोसेस फॉलो केली, तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल की याचा तुम्हाला एमपीएससीची एक्झाम देताना कितपत फायदा झाला? नक्कीच सर, म्हणजे आज जे चुका होतील ते नक्कीच आम्ही नेक्स्ट एक्झाममध्ये टाळल्या जातील. एक्झाम तुमच्यापैकी कोणी अगोदर दिली एक्झाम एमपीएससीची? अनुभव आहे तुम्हाला? तुम्ही फिजिक्सवालाचे बॅचचे स्टुडंट आहात का युट्यूबवर लेक्चर करता? युट्यूबवर जास्त बघतो. बॅचेस वगैरे नाही केले? टेस्ट सिरीज आहे का? कुठल्या बॅचेस? सर्व सक्षम. मला ओळखता तुम्ही? कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना टेस्ट देऊन? छान वाटलं ना? हा, म्हणजे आता मी सजेस्ट करेल तुम्हाला सगळ्यांना की हा जो दिवस तुम्ही आज जगलात ते बरोबर पुढले 8 दिवस जगा सगळेजण. आणि आम्हाला तुमच्या सगळ्यांकडनं रिझल्ट हवे आहेत. ओके, 1 बाय 1 तुम्ही मला सगळ्यांनी तुमचं नाव आणि तुमचं डिस्ट्रिक्ट सांगाल. ठीक आहे? ऐश्वर्या श्रीमंदिलकर, अहमदनगर. अहिल्यानगर. अहिल्यानगर. विनायक डोके, बीड. बीड. वरद जोशी, पुणे. पुणे. निकिता थोरात, सातारा. सातारा. वैष्णवी भंडारे, सोलापूर. सोलापूर. सुमन लकारे, अहिल्यानगर. अहिल्यानगर. भाग्यश्री पेरकर, छत्रपती संभाजीनगर. क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे बघा आपल्या बरोबर महाराष्ट्र एवढा फक्त विदर्भ आणि मराठवाडा आहे की बीड आहे आपल्याकडे. विदर्भ आणि खानदेश जरा राहतोय फक्त, आहे की नाही? बरं हो. सीसॅटचा पेपर एकंदरीत तुम्ही सगळ्यांनी आता सोडवला, जो आता इतक्यात झाला. 1 बाय 1 तो पेपर कसा होता आणि तुम्ही जेव्हा आता आपल्याकडे पेपर दिला तेव्हा त्याचा फील काय होता? आणि तुम्हाला असं वाटतंय का की अशी आपण रिअल टेस्ट दिल्यानं आपल्याला त्या एक्झाम हॉलचा आणि त्या गोष्टींच्या फीलचा काय काय फायदा होतो? असं जरा मला तुम्ही सगळ्यांनी 1 बाय 1 सांगा, मला आवडेल. आणि आपले जे दर्शक आहेत तुमचेच मित्रमैत्रिणी त्यांना पण ऐकायला आवडेल ते, है ना? पेपर छान होता, पण एक्झाम हॉलमध्ये बसल्याच्या नंतर टेन्शन येतं. आधी घाबरल्यासारखं झालं होतं कारण फर्स्ट अटेम्प्ट आहे ह्यावेळेस. पण नंतर छान वाटलं पेपर सोडवल्याच्या नंतर की काय चुका करायच्या नाहीत वगैरे वगैरे. बरंच काय. ग्रेट. मस्त होता पेपर. मस्त होता. बरं, आणि काय त्यावेळेला फिलिंग असे गुदगुले होत होते का पोटात? थोडाफार बदलतच नाही. सीसॅटचा चांगला होता, आधी सोडवलेला त्याच लेवलचा होता. सो मग कॉम्प्रिहेन्शनची पण फास्ट रिडिंगची जरा हे झाली. 40 प्रश्न ते पहिले ते पटपट सोडवले, मग सोपं गेलं. आणि PSDM प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डिसिजन मेकिंग तुम्ही हे सगळ्यांनी आधी घेतलं होतं का त्याला? म्हणजे आता सोडवताना आधी सोडवलं का त्याला? ओके ओके. आणि कॉम्प्रिहेन्शन किंवा आपण रिझनिंग किंवा मॅथ्स बद्दल पण जरा जाणून घेऊया. म्हणजे बाकी उरलेल्यांनी मला हे पण सांगा की त्याच्यात तुम्हाला वेळ पुरला का, त्याची तुमची स्ट्रॅटेजी वगैरे तुम्ही काय केलेली होती का, किंवा आत्ता कळालं अरे ये तर रह गया, असं काही तुमच्याबरोबर झालं का? ॲक्च्युली मॅथ्सचे जे काही क्वेश्चन्स होते ते म्हणजे सॉल्व्ह करायला इझी होते, असे काही जास्त अवघड नव्हते. आणि ते सॉल्व्ह केल्यानंतर एक कॉन्फिडन्स आला की आपण बाकीचे पण फास्ट सॉल्व्ह करू शकतो. आय मीन एकदा मॅथ्स कम्प्लीट झालं की बाकीचे जे इझी वाटतात क्वेश्चन जसं की कॉम्प्रेशन वगैरे असतं ते सगळं. सो एक कॉन्फिडन्स आला हा पेपर दिल्यानंतर की मेन पेपर जो काही असेल रिअल MPSCचा 1 डिसेंबरला जो काही पेपर असेल त्यात 110% चांगलं सीसॅट आपण क्लिअर.
रिअल टेस्टमुळे सर खूप छान अनुभव भेटला की आयोगाचा पेपर जसा असतो तसंच फील होतं वर्गात बसल्यानंतर, की अशी थोडीशी भीती, नंतर पेपर चांगलं चाललंय त्यानंतर खूप बरं वाटत होतं. आणि थँक्यू PW. थँक्स टू यू, तुम्ही सगळेजण आमच्यावरती विश्वास ठेवून आलात त्याबद्दल. सर खरंच खूप छान टेस्ट होती. जसं स्ट्रॅटेजी बनवून आलो होतं 1 डिसेंबरला आपले असं करायचंय, म्हणजे आता CSATला पहिले डिसिजन मेकिंग, नंतर कॉम्प्रेन्शन, नंतर मग रिझनिंग आणि नंतर मॅथ्सकडे जाणं आहे. त्यानुसार टाइम मॅनेजमेंट झाला आणि खूप छान टेस्ट गेले, कॉन्फिडन्स बूस्ट झालाय. अरे वा. सर जी फिलिंग आयोगाची एक्झाम देताना ती सेम तुम्ही तर कदाचित अजून चांगला शॉट सेम तीच फिलिंग आली आज. जी गडबड होत असते हॉल शोधताना, सीट नंबर शोधताना, ते जे मला गेल्या वेळेस झालं होतं ते यावेळेस नाही झालं, व्यवस्थित झालंय. त्यानुसार पण सगळं व्यवस्थित आहे. व्हेरी गुड. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना PW कडनं खूप साऱ्या शुभेच्छा. 1 डिसेंबरसाठी मस्तपैकी पेपर द्या. आपण PW मध्ये तुमच्या सगळ्यांसाठी मेन्स बॅच आहेत त्या घेऊन येतो. सो त्या तुम्हाला ॲपवरती मिळतील. आता जो टेस्ट झालेला आहे त्याची साधन बॅचवरती त्याची तुम्हाला की सुद्धा मिळेल. थँक्यू सो मच.